ज्याला वाटत असतं की कोणीतरी विरोधात काम करत आहे, गुप्त शत्रू किंवा तांत्रिक वार डोळ्याला न दिसणारे आघात करत आहे. पण ऐका भक्तांनो, ज्याच्या पाठीशी स्वामी आहेत त्याच्यावर कोणाचंच तंत्र चालत नाही. तुझ्यावर तंत्र करण्यात प्रयत्न करण्यात आला, वाईट ऊर्जा पाठवली गेली, पण काय झालं? त्या वाराचा फटका तुला बसलाच नाही. तो परत जाऊन त्यांनाच लागला. कारण तुझ्या भोवती आहे एक अदृश्य कवच, स्वामींच्या कृपेचा आशीर्वादाचं, संरक्षणाचं दिव्य कवच. गुप्त शत्रू म्हणजे फक्त बाहेरचा माणूस नाही. तो कधी तुमच्या ओळखीचा असतो, कधी नातेवाईक असतो, कधी जवळचा मित्रसुद्धा. हसत हसतो समोर, पण मनात ठेवतो मत्सर, द्वेष. तुझं यश त्यांना सहन होत नाही. तुझं शांत मन त्यांना अस्वस्थ करतं. तुझ्या प्रगतीवर त्यांची नजर असते आणि मग सुरू होतात गुप्त प्रयत्न, वाईट विचार, नकारात्मक ऊर्जा, तांत्रिक उपाय. पण प्रश्न आहे, तुझ्या आयुष्याचा सूत्रधार कोण? जर तू स्वामींना शरण गेला असशील तर कोणतीही काळी शक्ती तुला स्पर्श करू शकत नाही. तंत्र, मंत्र, नकारात्मक ऊर्जा ही सगळी शक्ती तेव्हाच प्रभावी होते जेव्हा मन कुमकुवत असतं. भीती असते, संशय असतो, श्रद्धा डळमळते. पण ज्या क्षणी तू म्हणतो, स्वामी मी तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो, त्या क्षणी तुमच्या भोवती प्रकाश निर्माण होतो. तो प्रकाश म्हणजेच दिव्य कवच. काळी शक्ती प्रकाशाला भिडली की काय होतं? ती जळते, विरघळते आणि परत जाते. ज्यांनी तुझ्यावर वार केला त्यांच्याच आयुष्यात अडथळे येऊ लागतात. त्यांचीच शांतता हरवते. हे सूड नाही, हा फक्त कर्माचा न्याय आहे. दिव्य कवच अचानक मिळत नाही, ते तयार होतं सातत्यपूर्ण नामस्मरणाने, स्वामींवर पूर्ण श्रद्धेने विश्वास ठेवल्याने, कोणाचं वाईट न मागण्याने, मन शुद्ध ठेवण्याने. जेव्हा तू कोणाचं वाईट मागत नाहीस तेव्हा परमेश्वर तुझं रक्षण स्वतः करतो. तुझ्या घरावर, तुझ्या कुटुंबावर एक अदृश्य संरक्षण वर्तुळ निर्माण होतं. कधी तुला अचानक थकवा जाणवला का? काम अडकल्यासारखं वाटलं का? अनावश्यक भीती निर्माण झाली का? हे सगळं कधी कधी नकारात्मक ऊर्जेचं परिणाम असू शकतं. पण जर काही दिवसांनी अचानक सगळं सुरळीत झालं असेल तर समज, स्वामींनी वार परतवला. तू एकटाच नव्हतास. तुझ्यावर लक्ष ठेवून होते ते. रोज किमान 108 वेळा नामस्मरण करा. घरात दीप लावा आणि सकारात्मक ऊर्जा ठेवा. कोणाच्याही वाईटाला प्रतिसाद देऊ नका. मनात संशय ठेवू नका, कारण संशय म्हणजे कवचात भेग, श्रद्धा म्हणजे कवचाची मजबूती. भक्तांनो, तुमच्यावर प्रयत्न झाले होते पण तुम्ही वाचलात का? कारण स्वामी म्हणाले हा माझा आहे. जेव्हा गुरु म्हणतात हा माझा आहे, तेव्हा संपूर्ण सृष्टी त्यांच्या संरक्षणासाठी उभी राहते. तुमच्यावर आलेले समस्या हे फक्त परीक्षा होती आणि तुम्ही ती उत्तीर्ण झाला आहात. आज भीती सोडा, संशय सोडा, गुप्त शत्रूचा विचार सोडा. तुमच्यावर कोणाचंही तंत्र चालणार नाही. कारण तुमच्यावर आहे स्वामींचं दिव्य कवच. आता फक्त एकच मंत्र बोला, श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, तुमच्यावर वार झाले, तुमचं मन डळमळण्याचा प्रयत्न झाला, तुमच्या घराची शांतता तोडण्याचा प्रयत्न झाला, पण तुम्ही अजून उभे आहात. याचा अर्थ काय? याचा अर्थ स्वामींनी तुमचं रक्षण केलं आहे. आजचा हा संदेश फक्त संरक्षणाबद्दल नाही, तर आता सुरू होणाऱ्या दिव्य उलटफेरीबद्दल आहे. ज्यांनी खड्डा खणला तेच आत अडकणार आहेत. हा सूड नाही, हा दैवी न्याय आहे. गेल्या काही महिन्यात तुम्ही अनुभवले अचानक अडथळे, कामात विलंब, मानसिक ताण, कारण नसताना वाद आणि विनाकारण थकवा. तुम्हाला वाटलं हे माझ्याबरोबरच का? पण आज स्वामी सांगत आहेत, मी तुला तोडत नव्हतो, मी तुला घडवत होतो. परीक्षा म्हणजे शिक्षा नसते, ती तयारी असते. तुमच्यावरचा काळोख हा फक्त प्रकाशाची प्रस्तावना होती. जेव्हा एखादा व्यक्ती नकारात्मक ऊर्जा पाठवतो, तेव्हा ती ऊर्जा लक्ष्य शोधते. जर लक्ष्य कुंकवत असेल तर ती ऊर्जा आत प्रवेश करते. पण जर लक्ष्यावर गुरूचं कवच असेल तर ती ऊर्जा परत फिरते.
जे पाठवलं होतं ते दुप्पट होऊन पाठवणाऱ्यालाच लागते. ही आध्यात्मिक रसायनशास्त्र आहे. तुमचं शुद्ध मन म्हणजे ढाल, तुमचं नामस्मरण म्हणजे तलवार आणि स्वामींचा आशीर्वाद म्हणजे संरक्षण चक्र. आता तुमच्या आयुष्यात हळूहळू हे घडेल. अडकलेली कामे अचानक मार्गी लागतील. जिथे नकार मिळत होता तिथे संधी मिळेल. जे लोक दूर गेले ते स्वतः परत येतील. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. मनात नवीन आत्मविश्वास निर्माण होईल. कारण समस्यांचा कालावधी संपला आहे. भक्तांनो, त्यांच्यासाठी वाईट मागू नका. त्यांच्या आयुष्यात जे काही घडेल ते त्यांच्या कर्मामुळे घडेल. त्यातच वाद निर्माण होतील. त्यांच्या योजना अपयशी ठरतील. त्यांना मानसिक अस्वस्थता जाणवेल. हा तुमचा विजय नाही, हा कर्माचा परिणाम आहे. तुमचं काम फक्त शांत राहणं. स्वामींची कृपा सक्रिय झाली आहे. स्वामी समर्थ 108 वेळा म्हणा. घरात सकारात्मक संगीत लावा. कोणावरही राग धरू नका. तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. स्वामी काही संकेत देतील. स्वप्नात दर्शन, अनपेक्षित शुभ वार्ता, हरवलेली गोष्ट सापडणे, अचानक मन हलकं होणे हे सगळं सूचित करेल. मी तुमच्यासोबत आहे. डोळे मिटा आणि कल्पना करा, तुमच्या भोवती तेजस्वी प्रकाश आहे. त्या प्रकाशाच्या मध्यभागी स्वामी उभे आहेत. ते तुमच्या डोक्यावर हात ठेवतात आणि म्हणतात, घाबरू नकोस, आता तुझं कोणीही काहीही बिघडवू शकत नाही. तुमच्या डोळ्यातून पाणी येईल, पण ते दुःखाचं नाही, ते मुक्तीचं असेल. आजपासून भीती नाही, संशय नाही, सूड नाही, फक्त श्रद्धा, फक्त शांतता, फक्त स्वामींचं नाव. ज्यांनी प्रयत्न केले ते हरले. आता तुमच्यावर आहे विजयाचा सूर्य. एकदा बोला, श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, तुमच्यावर समस्या आली, गुप्त शत्रू सक्रिय झाले, तुमच्यावर तांत्रिक वार झाले, पण तुम्ही तग धरलात आणि आता स्वामी सांगत आहेत, आता माझ्या भक्ताचा विजय जाहीर होईल. हा संदेश भीतीसाठी नाही, हा संदेश विजयासाठी आहे. कधी कधी आयुष्यात आपल्याला तोडणं कारण ते आपल्याला नवीन रूपात घडवायचं असतं. ज्यांनी तुमचं वाईट मागितलं त्यांनी तुमची परीक्षा घेतली, पण ती परीक्षा तुमच्यासाठी आशीर्वाद ठरली. तुमच्यात सहनशीलता वाढली, अंतर्मन मजबूत झालं, श्रद्धा दृढ झाली. आज स्वामी म्हणतात, जुन्या अध्याय बंद कर, आता नवीन पान उघड. विजय नेहमी ढोल ताशांनी येत नाही, तो शांतपणे येतो. जे काम वर्षानुवर्षे अडलं होतं ते अचानक मार्गी लागते. जे लोक तुमच्या विरोधात होते ते शांत होतील. तुमच्या घरात समाधान वाढेल, आर्थिक प्रवाह सुरळीत होईल, तुमचं नाव आदराने घेतलं जाईल. हा चमत्कार नाही, हा स्वामींच्या न्यायाचा परिणाम आहे. नवीन सुरुवात म्हणजे फक्त बाह्य बदल नाही, ती अंतर्मनातील क्रांती आहे. स्वामी सांगतात, राग सोडा, सूड सोडा, भूतकाळ विसरा, स्वतःवर विश्वास ठेवा. कारण विजय मिळवणारा माणूस द्वेष बाळगत नाही. आता तुम्हाला काही संकेत दिसतील. वारंवार स्वामींचं नाव ऐकू येणं, अनपेक्षित शुभ संवाद, जुन्या समस्या स्वतः सुटणं, मनात अचानक शांती निर्माण होणं हे संकेत सांगतील, तुझं सुवर्ण युग सुरू झालं आहे. तुम्ही काहीही करू नका. तुमचा शांत चेहरा, तुमचं यश, तुमची प्रगती हेच त्यांच्यासाठी सर्वात मोठं उत्तर असेल. स्वामींच्या भक्ताला कोणीही हरवू शकत नाही, कारण त्यांच्या मागे असते दैवी शक्ती. स्वामी तुमच्यासमोर उभे आहेत. त्यांच्या डोळ्यात प्रेम आहे. ते म्हणतात, तू खूप सहन केलंस. तुमच्यावर तेजाचा वर्षाव होतोय. तुमचं मन हलकं होतंय आणि तुम्हाला जाणवतं, मी सुरक्षित आहे, मी विजयी आहे. आजपासून भीती नाही, अडथळे नाही, काळोख नाही, फक्त प्रकाश, फक्त शांतता, फक्त विजय. एकदा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. तुम्ही समस्यात श्रद्धा टिकवता का? ज्यांनी तुमच्या प्रगतीवर मत्सर केला, ज्यांनी अडथळे निर्माण केले, त्यांचे प्रयत्न आता निष्फळ झाले आहेत. आता आर्थिक प्रवाह सुरू होणार आहे. अडकलेले पैसे परत येतील, नवीन संधी मिळेल. जे स्वप्न तुम्ही सोडलं होतं ते पुन्हा जिवंत होईल. पण लक्षात ठेवा, चमत्कार फक्त पैशाचा नसतो, तो आत्मविश्वासाचा असतो. स्वामी सांगतात, मी तुला रिकामं केलं कारण मी तुला भरभरून देणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे दररोज श्री स्वामी समर्थ 108 वेळा म्हणा. पैशाबद्दल भीती सोडा, कृतज्ञता व्यक्त करा, कोणाचं वाईट बोलू नका. तुमच्या घरात आर्थिक प्रकाश येईल. आता मनापासून बोला, श्री स्वामी समर्थ.
भक्तांनो, तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा.